नमस्कार. विश्वनाथ. दलितांना शोषणापासून मुक्त करणारा विचार विश्वनाथ थिंक सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. सामाजिक न्याय भूमिका समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून तत्त्वज्ञानाद्वारे प्रश्नांची उकल करणारी चर्चा आज आपण करणार आहोत. UPSCची तयारी करताना विविध पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागतो. पूर्व ज्ञान आणि पूर्व अनुभवाच्या संचिताच्या आधारे आपल्याला तत्त्वज्ञानाद्वारे सामाजिक प्रश्नांची उकल करता आली पाहिजे. यासाठी ती उकल कशी करायची याची आज आपण चर्चा करणार आहोत. समाजामध्ये विविध प्रश्न असतात आणि हे प्रश्न सोडवण्याच्या विविध पद्धती असतात. त्यासाठी नीतिशास्त्र आणि तत्त्वज्ञानशास्त्र हे दोन महत्त्वाची भूमिका बजावणारे असतात. सामाजिक न्याय ही संकल्पना स्पष्ट करताना एक महत्त्वाची भूमिका आपल्या हाती येते, ती म्हणजे माणसे स्थितिशील असतात, विवेकशील असतात. त्यांना चांगले वाईट पारखण्याची क्षमता असते. तसेच न्यायाची मूलभूत जाणीव असते. आपल्या सोयीसाठी कोणता मार्ग स्वीकारावा याची त्यांना विवेकी जाण असते. तसेच या अवस्थेतील व्यक्ती कोणतीही सत्ता अथवा ज्ञान एकमेकावर जबरदस्ती करू शकत नाही. सर्वांच्या गरजा आणि हितसंबंध इतकेच नव्हे तर क्षमता समान पातळीवर असतात. या सर्वांचा परिणाम म्हणून स्वतःची वेगळी ओळख, आयडेंटिटी असणाऱ्या व्यक्ती यातून जन्म घेतील. या सगळ्या विचारांचा परिपाक रॉल्सच्या अ थिअरी ऑफ जस्टिस या ग्रंथातून समोर येतो. रॉल्सने त्याच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून दोन प्रमुख तत्त्वे मांडलेली आहेत. त्यातील पहिले तत्त्व म्हणजे समान स्वातंत्र्य, लायब्ररी प्रिन्सिपल, व दुसरे तत्त्व म्हणजे विषमतेचे तत्त्व, डिफरन्स प्रिन्सिपल म्हणून ओळखले जाते. या दोन तत्त्वांची व त्यातील बारकाव्यांची रॉल्सने संपूर्ण दखल घेतलेली आहे. त्याच्या पहिल्या तत्त्वानुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत स्वातंत्र्याचा हक्क समान असला पाहिजेत. तसेच इतर व्यक्तींनाही तसाच मूलभूत स्वातंत्र्याचा हक्क असला पाहिजेत. एकाचे स्वातंत्र्य दुसऱ्या स्वातंत्र्याशी सुसंगत असणे अपेक्षित आहे, तर त्याच्या दुसऱ्याच्या स्वातंत्र्याच्या तत्त्वाप्रमाणे समाजात आढळणाऱ्या विषमतेचे योग्य नियोजन केले गेले पाहिजे. रॉल्सच्या मते जर विषमता सर्वांच्या फायद्याची असेल आणि जर विषमता अधिकारपदे आणि सामाजिक दर्जा यामुळे निर्माण होत असेल तर अशी सर्व अधिकारपदे आणि सामाजिक दर्जा मिळवणे सर्वांना खुले असले पाहिजेत. परंतु ही रॉल्सची भूमिका सामाजिक न्यायाच्या आणि स्वातंत्र्याच्या बाबतीत अत्यंत चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी भारतीय परिप्रेक्ष्यातून मांडल्या गेलेली आहे. शतकाप्रमाणे प्रश्नाचे संदर्भ बदलतात आणि म्हणून समकालीन आणि राजनैतिक विचारवंतांची मांडणी देखील बदलत असते. 20व्या शतकातील नीतिविषयक चौकटी आपल्याला या प्रश्नांचे संदर्भ समजून घेण्यास मदतीचा हात देतात. 20व्या शतकातील अतिशय अभ्यासपूर्ण व सखोल राजकीय तात्विक मांडणी करणारा पाश्चात्य विचारवंत जॉन रॉल्स. तर ज्या जॉन रॉल्सने काय केलेलं आहे तर वैचारिक लिखाणाबरोबरच तर तत्त्वज्ञानात भरपूर त्यानं काम केलं आहे. 20व्या शतकाच्या कळीचे मुद्दे ठरलेले सांघर्षिक आणि तात्विक राजकीय सामाजिक प्रश्न त्याने हाताळलेले आहेत आणि त्याचं प्रमुख काम त्याने सामाजिक न्यायाच्या भूमिकेकडे नेलेलं आहे. परंतु हे मांडत असताना त्यांनी जी सामाजिक न्यायाची भूमिका ही विषमता दर्शक असेल तर त्याला ती फायद्याची ठरू शकते असा जो मुद्दा मांडला हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने मांडलेला आहे. रॉल्सनी त्याच्या वैचारिक प्रयोगशीलतेतून म्हणजे थॉट एक्सपेरिमेंटमधून मूलभूत स्थिती, ऑर्गॅनिझल पोझिशन्स या संकल्पनेवर आधारित सैद्धांतिक मांडणी केली आहे. या मांडणीमध्ये रॉल असे गृहीत धरतो की आपण सर्वांनी अज्ञानाचा बुरका, व्ह्यूज ऑफ द आयरनिजन्स पांघरल्यास म्हणजे आपल्याला या जगाविषयी व त्याविषयी विषमतेविषयी हे ज्ञान आहे त्याकडे लक्ष न देता आपण जर नव्याने समाजव्यवस्था स्थापन करण्याचा विचार केला तर ती समाजव्यवस्था न्यायी बनेल. जॉन असं म्हणतो की आपल्याकडे विषमता आहे, पण त्या विषमतेवर लक्ष न देता जर चांगल्या न्यायाच्या भूमिकेतून आपण पाहत गेलो तर नवीन समाजव्यवस्था निर्माण होते, अशी एक जॉनची भूमिका आहे. यामध्ये अशा प्रकारच्या अनेक बुरखा पांघरलेल्या ज्या अमूर्त स्थिती मनुष्य असेल ती त्या स्थितीला रॉल्सने मूलभूत स्थिती, ऑर्गॅनिझल पोझिशन असे म्हटले. परंतु मूलभूत स्थितीत कोणालाच आपल्याला भविष्यातील आर्थिक आणि सामाजिक स्तराविषयी कल्पना नसल्यामुळे प्रत्येकजण जशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहील त्यामधून सर्वात तळागाळातील व्यक्तीच्या हक्काचे देखील संपूर्ण संरक्षण होईल असं रॉल्स म्हणतो. परंतु या ठिकाणी ज्या स्वार्थापोटी आणि अनैतिकतेपोटी निर्माण झालेल्या क्रियाकृतींच्यामुळे तळागाळातील व्यक्तींच्या शोषणाचे मार्गसुद्धा उपलब्ध होतील हे सांगण्याचं जॉन रॉल्स विसरतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
आपण स्वतः त्या ठिकाणी असल्यास आपल्याला ज्या किमान हक्कांची संधी अपेक्षा असेल ती हक्की संधी आपण सर्वांनाच मिळायला पाहिजेत अशा विचारांची समाजव्यवस्था आपण निर्माण केली पाहिजेत। याचाच अर्थ सर्वांच्या न्यायाचे हित जपणारी अशी मूल्यव्यवस्था निर्माण केली गेली पाहिजेत। मूलभूत स्थिती व अज्ञानाचा बुरखा या वैचारिक प्रयोगातून जन्माला आलेली सैद्धांतिक मांडणी न्यायाचे वाटप करणारी असेल। जॉन रॉल्स आणि त्याच्या न्यायाच्या भूमिकेची ही महत्त्वाची मांडणी आहे। परंतु या मांडणीचा तत्वज्ञानिक अर्थ असा निघतो की स्थितिशील माणसे या सगळ्या परखण्याची क्षमता राखतात, परंतु जे अज्ञानात आहेत त्यांच्याकडे पारख नसते। त्यांचा शोषणाचा पडदा दूर करता न आल्यामुळे जॉन रॉल्सचा हा सिद्धांत परखडपणे पुढे येत राहतो। 20व्या शतकात जॉन रॉल्सने जी मांडणी सांगितलेली आहे त्या मांडणीमध्ये वितरणात्मक न्याय आलेला आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस अशा पद्धतीने तो गाभा त्याची समान संधी उपलब्ध करून देणे आणि न्याय प्रस्थापित करणे अशा प्रकारचा तो आलेला असल्यामुळे उपेक्षित आणि दुर्लक्षित व्यक्तींना न्याय मिळवून देणे व त्यांच्याकरता संधी उपलब्ध करून देणे या संपूर्णतः दोन गोष्टी भिन्न आहेत असं जॉन रॉल्सच्या या सिद्धांतामध्ये समोर निष्कर्षात येते। भारताच्या संदर्भात आपल्याला हे आरक्षणाच्या तरतुदीबाबतीत पाहता येते। भारतात आरक्षणाची तरतूद एक प्रॅक्टिकल रॉल्सनी मांडणी गणली जाऊ शकते। बारकाईने विचार केल्यास हे लक्षात येते की सर्वांच्यासाठी शिक्षण खुले करणे ही प्रक्रिया न्याय्य ठरत नाही असं रॉल्सच्या मांडणीनुसार आपण म्हणू शकतो। परंतु सर्वांना शिक्षण मोफत आणि मुक्त असावं यासाठी जे संविधानिक घडामोडी किंवा घटना संविधानिक कलमं निर्माण झालेली आहेत ती भारताने आणि भारतातील लोकशाहीने निर्माण केली आहे। रॉल्सचा जो भूमिका आहे ती भूमिका इथे खोडल्या जाऊ शकते, कारण की ठराविक शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जी पात्रता विद्यार्थ्याकडे असणे अपेक्षित आहे ती गाठणे ऐतिहासिक व सामाजिक शास्त्रीय कारणामुळे शक्य होऊ शकत नाही, म्हणून संधी उपलब्ध करण्याचे प्रश्न सुटत नाहीत। परंतु हे संधी उपलब्ध करण्याचे प्रश्न सुटण्यासाठीच तर लोकशाहीच्या माध्यमातून मुक्त आणि सक्तीचं शिक्षण सगळ्यांना बहाल केलेलं आहे संविधानाने। अशा परिस्थिती किमान अपेक्षामध्ये बदल करणे ही प्रक्रिया अधिक न्यायपूर्ण बनते। म्हणूनच अशा प्रकारच्या शैक्षणिक संस्थांची किमान पात्रतेची अट बदलणे व्यवहार्य न्याय मार्ग ठरतो। याचबरोबर जी व्यक्ती जन्मतः अधिक सक्षम असते तिच्यावर अन्याय होत असेल ओरड केली जाऊ शकते, त्याचे प्रत्युत्तर म्हणून रॉल्स म्हणतो की या क्षमता मिळवण्यासाठी व्यक्तीने कोणतेही मूलभूत श्रम घेतले नसतात आणि म्हणून जे आपण स्वतः कमावलेले नाही त्यावर आधारित मूल्यांकन केले जावे ही मागणी रास्त नाही। अशा प्रकारे ठराविक ठिकाणी जन्म घेतल्याने ते सामाजिक व सांस्कृतिक भांडवल आपल्याकडे जमा आहे त्याचा आधारित फायदा मिळावा ही अपेक्षा न्याय्य नाही। अशा प्रकारे मिळणाऱ्या फायद्यांना रॉल्सने न्यूट्रल्स लॉटरी असं संबोधलेलं आहे। समाजशास्त्रीय प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी अशा प्रकारे तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून विविध दृष्टिकोन ठेवून आपण तो मागोवा घेता येऊ शकतो। याचे भान आपण UPSC करत असताना असलं पाहिजे, परंतु त्यासोबत अतिसंवेदनशील प्रश्नावर समाजशास्त्रीय असणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भात तत्त्वज्ञानाचा, नीतिशास्त्राचा, सामाजिक न्यायाचा, अन्याय अत्याचाराचा ऐतिहासिक संदर्भ घेऊनच या सगळ्या रॉल्सच्या मांडणीची उपयोजनात्मक आणि स्पष्ट उत्तरोत्तर अशा प्रकारे रचना केली गेली पाहिजे। 2016 काही प्रश्न विचारले गेले होते, त्यामध्ये असा एक प्रश्न होता की ॲनालिसिस जॉन रॉल्स कन्सेप्ट ऑफ सोशल जस्टिस इन इंडिया कंटेंट, की जॉन रॉल्सचा कन्सेप्टचा सिद्धांत जो आहे तो भारतीय कंटेंटमध्ये भारतीय संकल्पनेमध्ये तुम्ही सामाजिक शास्त्राच्या बाबतीत कसा मांडू शकता असा 2016 UPSCच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रश्न आहे। आणि साधारणतः हे आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये आणि जास्तीत जास्त सैद्धांतिक पद्धतीने मांडायचं होतं। विद्यार्थ्यांनी काही मांडलं, परंतु हे मांडताना जे रॉल्सची भूमिका, रॉल्सच्या भूमिकेच्या मर्यादा, रॉल्सच्या भूमिकेची व्याप्ती, रॉल्सच्या भूमिकेचा भौगोलिक परिप्रेक्ष्य आणि सामाजिक संघर्ष या सगळ्या गोष्टीची चिकित्सा करूनच समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला जे काही सामाजिक न्यायाची भूमिका मांडता आली पाहिजे त्याचा आधार हा तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, भारतीय लोकशाही, भारतीय स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात आलेली तटस्थपणाची, निरपेक्षपणाची, निधर्मीपणाची भूमिका आपल्याला आपण UPSCचे
अभ्यास करणारे चिंतक म्हणून करता आली पाहिजेत. धन्यवाद.